नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा हा एक महत्त्वाचे कॉन्ट्रॅक्ट साईन करत असतो. त्याच वेळेस नंदिनी त्याला फोन लावत असते आणि जीवा तो फोन रिसीव करत नाही. तेव्हा नंदिनीला राग येतो. नंदिनी विचार करते की यांना तर माझी काहीच कदर नाही, हे माझा फोन रिसीव करत नाहीत तर ठीक आहे, मी देखील आता यांची काळजी करणार नाही. मी माझ्या आश्रमाचे काम मी एकटी बघून घेईल, मी यांचा फोन रिसीव करणार नाही असा विचार करून ती जीवावर रागवते. तर इकडे आपण पाहतो की काव्याने खास पार्थसाठी फ्रूट सॅलड बनवलेलं असतं. तेव्हा पार्थ देखील आनंदित होतो आणि बोलतो, काव्याने बनवलेले फ्रूट सॅलड, मला तर खूप भूक लागलेली आहे. तेव्हा मानिनी ही काव्याच्या हातामधली ती वाटी घेऊन पार्थला देऊ लागते आणि पार्थ घेणारच तेव्हा खाली टाकून देते आणि ती फुटल्यानंतर पार्थ आणि काव्या दोघांनाही अतिशय दुःख होते. त्यानंतर आपण पाहतो की काव्या अनिशाला बोलत असते की आज पार्थच्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यामुळे मला देखील दुःख होणे हे साहजिकच आहे. तेव्हा अनिशा विचारते की परंतु कुठल्या नात्याने, आणि ती तिच्यावर रागवतच बोलते की कुठल्या नात्याने म्हणजे मी त्यांची बायको आहे असे बोलून ती तिथे स्तब्ध उभी राहते. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य व पार्थ हे आपले नाते कायमस्वरूपी टिकवणार का, हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.